आमच्या लहानपणी जेव्हा वाडा संस्कृती होती, घरांचे दरवाजे कायम उघडे असत. वाड्यातील सर्व बिराडे म्हणजे एक जॉईंट फॅमिली असा माहोल असे. त्या काळातली ही कहाणी. वाड्यातील सर्व सवासनी या कहाण्यांचे सामुदायिक वाचन करीत. आम्ही ते ऐकत असू. श्रावणात या कहाण्या आवर्जून वाचल्या जात. आटपाटनगर आणि गरीब ब्राह्मण यांनी सुरू होणाऱ्या या कहाण्या 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण अशा संपत. अरेबियन नाईटसारख्या याही कहाण्या सुरस आणि चमत्कारिक वाटत. आजही तशाच वाटतात. आज गौरी आगमन झाल्यावर हे सगळं आठवलं. आजची ही पिढी हे सर्व मिस करत असेल का? या कहाण्या कुणी लिहिल्या आहेत हेही ठाऊक नाही. कहाणी ज्येष्ठा गौरीची. एक आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली, बापाजवळ आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणीन. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबीला करता कन्या पाहू लागली. तो मडका आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यालाही मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर. नाही काही म्हणू नको. रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला नाव घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पण पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला होता. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट कर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे ते येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाने तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. वासरंसुद्धा धावत आली. ब्राह्मणांचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्त्या कशा करू? तुम्ही गेल्यात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग. गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईल. ती साऱ्या घरभर टाक.
हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक, असं केल्यास म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे, ज्येष्ठागौर व कनिष्ठगौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावणगोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं, संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.